तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं होतं की आता साधारण किती वर्षापासून तुम्ही वारीशी जोडलेले आहात, किती वर्ष तुम्ही वारी करताय? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव महाराज ज्ञानेश्वर माऊलींच्या या पालखी सोहळ्यामध्ये आळंदी ते पंढरपूर हा जो पालखी सोहळा जात होता तो मी खूप लहानपणापासून पाहतोय. पण साधारण मला आठवते की 1985 सालापासून मी माऊलींच्या सोहळ्यामध्ये रथाबरोबर सेवेला आहे. रथाबरोबर रथ ज्यावेळेस विसाव्याला थांबतो त्यावेळेस त्या रथाची स्वच्छता निर्माल्य वगैरे काढायचं बाजूला 1-2 मिनिटाची मला ती सेवा मिळते आणि ती सेवा आजपर्यंत अखंडित आहे. आत्ताही या यमाई शिवरी या ठिकाणी रथ विसाव्याला थांबलेला आहे. देवाची पालखी मंदिरामध्ये आहे. तेवढ्या वेळामध्ये रथाची थोडंफार जी काही स्वच्छता आहे ती सेवा करायची, ही मला आपसूक सुटलेली ही सेवा आहे. आणि मी गेली साधारण त्यावेळेपासून साधारण 1985 सालापासून ही पालखी सोहळ्यामध्ये अखंड सेवा करतो आणि परतीच्या सेवेला देखील, परतीच्या वारीलाही देखील मी असतो. आणि त्याचबरोबर कार्तिकी वारीमध्ये ज्ञानोबराय माऊलींच्या समाधी मंदिरामध्ये आळंदीमध्ये एक 6-7 दिवस पूर्ण सोहळ्यामध्ये, म्हणजे त्या समाधी सोहळ्यापर्यंत मंदिरामध्ये, गाभाऱ्याच्या आजूबाजूला मंदिरामध्ये देवस्थानची परवानगी घेऊन मी स्वच्छता सेवेला अखंड तिथं अविरत आलेलो आहे. आणि ही सेवा करत असताना माझ्या मते असं आहे की ज्यावेळेस मला असं वाटतंय की मला पांडुरंगाने बुद्धी दिली, म्हणजे देवाची कृपा झाली आणि संतांची सेवा घडत आहे, अशी ही माझी भावना आहे. कारण संतांची सेवा घडणं इतकी सोपी नाहीये आणि त्याला देवाची कृपा लागते. आणि मला असं वाटतं माझ्या आई वडिलांच्या पुण्याईने आणि देवाच्या पांडुरंगाच्या कृपेने ही मला माऊलींची सेवा घडलेली.